तर नमस्कार. आपण इयत्ता 9वीतील मराठी विषयामधील पद्य कविता पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडी प्रस्तावना पाहू. तर मला सांगा, आदिवासी कुठे राहतात? जंगलामध्ये. जंगलामध्ये राहतात. आदिवासी मुख्यतः जंगलामध्येच राहतात. त्या जंगलात असताना खायला पिणं सगळं वगैरे त्यांचा उदरनिर्वाह जंगलातूनच पूर्ण होतो. तर अशाच प्रकारे आपण आदिवासी कवितेमध्ये आदिवासी जीवनावर आधारित वनवासी ही कविता पाहणार आहोत. कवी आहेत तुकाराम धांडे. कवी आहेत तुकाराम धांडे. वनवासी कविता. तर आपल्याला वनवासी कविता नावावरूनच थोडंफार कल्पना येते. वनवासी म्हणजे वनात वास करणार, वनवासी. तर आपण कविता पाहू. तुम्हाला मी 2-3 कडे आहेत वाचून दाखवतो, त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार. लक्ष देऊन ऐका. घेऊ हातावर भाकर, वर भाजीला बकर, खाऊ खडका व बसून, देव खुशीत डेकर, खेळू टेकडी भोवती, पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ, लोळू पृथ्वी वरती. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाड पडल्याड, आम्ही उंबर माळीचे. आता याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. प्रश्न, कोण वाचून दाखवा प्रश्न. भाकरीसोबत काय खातात वनवासी लोक? काय खात असतील? आता तुम्ही ऐकलं होतं, भोकर हा फळ खातात. भोकर हे फळ. भोकर. तर असं आपण कविता पाहू. सुरुवातीचं कडं काय? आम्ही डोंगर राजाची मुलं कळूस व्हायची. तर याच्यात काय सांगतात कवी म्हणतात की वनवासी मुलांचे, डोंगर राजाची मुलंच कावर म्हटलंय कारण डोंगरच त्यांचं पालन पोषण करतो. डोंगरातूनच त्यांना आहार मिळतो. सर्व काही खाण्यायोग्य वस्तू, सगळं राहण्याची जागा त्यांची, ते सर्व काही. आता वडील कशाचं प्रतीक आहे? पालन पोषण, आपलं एक खंबीर पाठिंबा. तर तसंच वनवासी मुलांचं म्हणजे वनवासी सर्व लोकांचं पालन पोषण कोण करतात, त्यांचं संरक्षण कोण करतं? तर डोंगर जंगल. तसंच तर त्यामुळेच डोंगराचे मुलं का म्हटलंय कारण डोंगरच त्यांचं पालन पोषण करतो. त्यांना खाण्यावर राहण्यासाठी जागा व त्यांचं सर्व प्रत्येक गोष्ट त्यांना डोंगरच पुरवतो. त्याच्यामुळे त्यांना डोंगर हा त्यांचा पालन पोषण करतात. त्यांना वनवासी मुलांना डोंगराची मुले असं म्हटलं आहे. तसंच कळसूआईची पोरं कळसूआईची मुलं कावर म्हटलंय कारण कळसूआई आई म्हटल्यानंतर कशी प्रेमळ, सांभाळून घेणारे, प्रेम करणारे. तसंच कळसूर हे प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांना ते म्हणतात. तर नंतरचं कडं काय आहे? घेऊ हातावर भाकर, वर भाजीला बकर, खाऊ खडका बसून, देव खुशीत डेकर. म्हणजे काय म्हणताय त्यांनी? फक्त भाकर असताना दुसरं काय म्हणताय? दुसरं काय खातात सांगा. कंदमुळे खातात, फळं खातात, जंगलामध्ये जे काही मिळतं ते काय म्हणतात? घेऊ हातावर भाकर, वर भाजीला बकर. हातावर भाकर घेऊन खातात म्हणजे त्यांच्याकडे ताट असतात, पण सहसा ते बाहेर गेल्यानंतर वगैरे चिंतात जास्त बाहेर कुठे आपण शिकायला गेल्यानंतर वनवास
तर कसं चिटकामध्ये भाकर गुंडाळून मिळतं. आपण आता आपले आजोबा बघतो, आपण कधी गावाकडे जातो तर ते शेताकडे कसे भाकर घेऊन जातात. आता डबे आले ना, आता डबे आले ते डबे, पण अगोदर कपड्यामध्ये गुंडाळून कपड्यामध्ये गुंडाळून ते मस्त बांधून त्याच्यावर लोणचं चटणी वगैरे टाकून खरडा ठेसा वगैरे टाकून ते बांधून देत असतात. तसंच वनवासी शिकारीला जातो वेळेस ते काय करतात, एका चिंटकामध्ये आता वनवासी म्हटलं चिंटकामध्ये किंवा केळीच्या पानामध्ये किंवा इतर कोणत्या झाडाच्या पानामध्ये गुंडाळून ते नेतात. आणि थकवा आल्यानंतर दुपारच्या टायमामध्ये त्याला ऊन लागल्यानंतर ते कसं एक तर पानावरती किंवा हातावरती घेऊन खातात. त्यांना आता आपल्यासारखे ताट असतात का मॉडर्न आपण डिशमध्ये वगैरे खातो, नाही. डिश वगैरे असतात का नाही. तसंच ते वर भाजीला भोकर, म्हणजे भोकर म्हणजे भोकर काय आहे, भोकर हे एक फळ आहे. जंगलामध्ये फळ आहे. जंगलातील एक स्वादिष्ट फळ आहे जे की भाकरीसोबत खातात सहसा, कारण त्याची उपलब्धता जास्त असते म्हणून. मग तसंच नंतरचं कर्म काय आहे, 2 वेळे खाऊ खडकावर बसून देऊ खुशीत करत. खडकावर बसून जातात. आता आपण पाहतो मॉडर्न ह्याच्यात सगळे काय कशावर बसून खायला पसंत करतात, टेबल खुर्ची डायनिंग टेबल आता वगैरे आपण पाहतो त्याच्यावर खायला पसंत करतात. पण आदिवासी जंगलामध्ये डायनिंग टेबल कुठे असणार, म्हणून ते खडकावर बसून म्हणजे एखाद्या दगडावर बसून ते खुशीत एक मोकळ्या वातावरणात बसून खाण्यात. पण आपण पण रेफर केलं पाहिजे, आपण कधी पिकनिकला गेलं पाहिजे, बाहेर कुठं बागेमध्ये गेलं पाहिजे आणि तिथं जाऊन छान प्रकारे मोकळ्या वातावरणात प्राणवायूची उपलब्धता जास्त, ऑक्सिजनची त्या ह्याच्यामध्ये आपण पाहतो जेवण आपल्याला जास्त जाईल. आणि जास्त करून आपण सगळ्या घरच्यांसोबत जेवण केलं पाहिजे सहसा. आता जास्त प्रमाण वाटतं मोबाईल वगैरे किंवा हे करत एकटे एकांतामध्ये राहत हे जेवण करतात. पण नाही, जे आता जे बाहेर राहतात त्यांच्यासाठी तर शक्य नाही, पण जे घरी राहतात त्यांच्यासाठी त्यांनी मुख्यतः आई वडिलांसोबत बहीण भावासोबत जास्त जेवण केलं पाहिजे. त्यामुळं काय होतं, जेवण जास्त जातं आणि आपलं शरीर सुदृढता जास्त वाढते. तर तसंच खाऊ खडकावर बसून देव खुशीत ढेकर. आता ढेकर खुशीत येतोय का नाही, आपण खायचं म्हणून खातोय. आता भूक लागली खातोय, भूक लागली किती पण कोसतोय मध्ये, किती पण टाकतोय, पण खुशी ढेकर हा प्रकार राहिलाय का नाही राहिला. काही जण नाही तर ढेकर, पण काही फक्त खाताय म्हणून खाताय, पोटभर खातायत का नाही, हे आवडत नाहीये, ते आवडत नाहीये, हे आवडत नाहीये, हे पाहिजे होतं मला जेवायला, हे नाही केलं तू, हे चाललंय सगळ्यांना आवडी निवडी चाललंय. पण आदिवासी जीवनात असं आहे का, त्यांना जे मिळेल ते खावंच लागणार आहे पोट भरण्यासाठी, कारण पर्याय नसणार आहे आणि ते खुशीत खात आहेत. मुख्य म्हणजे ते खुशीत खात आहेत. नाही मला हे नाही नव्हतं, मला ते पाहिजे असं म्हणतायत का, अजिबात नाही. तर ते जे मिळेल ते, आता त्यांना एकच पर्याय भाकर कंदमूळ हे ते स्वादिष्ट लागतात का, थोडे बेचव लागतात, पण ते खातात, खुशीत खातात, पोटभर खातात असं. नंतरचं कडून काय आहे, खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांगोर आभाळ डोळू पृथ्वी भोवती. खेळू टेकडी भोवती. आता आपल्यासाठी काय मोबाईल आहे, जास्त करून आता प्रमाण मोबाईलचं वाढले. मोबाईल बघायचा नाही अजिबात, जास्त थोडंफार बघायचं आपल्या कामापुरतंच. पण आता काय आपल्याला पार्क आहेत, बाहेर खेळण्यासाठी उपलब्ध खूप वस्तू आहेत, घसरगुंडी आहे, झोका आहे, प्रत्येक वस्तू आहेत आपल्याला गाड्या आहेत, तसेच वेगवेगळे खेळणे आहेत, डिजिटल साधने आहेत आपल्याला खेळण्यासाठी. पण आदिवासी मुलांना तसं आहे का, अजिबात नाही. तर त्यांना कसं झाडावर चढणं वगैरे, डफ कोणी खेळलाय का, डफ म्हणजे झाडावर चढायचं, एक गोल करायचा, वरून त्या डफ मध्ये जे उडी मारतो मग नंतर तो त्याच्यावर डबल काढायचे,
तो जिंकेल, असा डफ वगैरे तो डफ प्रकार आता राहिलाय का? नाही. सगळे सगळे indoor games खेळतात. ते खेळतात. पण आदिवासी मुलं जास्त करून काय रानावनातच फिरणार, लपंडाव खेळणार, टेकडी भोवती फिरी मारणार, हेच त्यांचा कार्यक्रम उद्योग असतो. खेळून टेकडी भोवती पळून वाऱ्याच्या संगती. आता कोणी बाहेर जाऊन पळायला तयार आहे का? नाही. फक्त पैसे करणारे मुलं सोडले तर ते दुसरी कोण मुलं, लहान मुलं नाही, ते घरीच बसणार आहेत. त्यांचा होमवर्कच सुधरत नाही आहे त्यांना, तेच करत किंवा मोबाईलवरच एका जागेवर बसून त्यांची शारीरिक क्रिया होते का? अजिबात नाही. शारीरिक क्रिया अजिबात होत नाही. सख्तपणे म्हणजे आपण एखादी तास का होईना दिवसाला बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळलेच पाहिजे. त्याच्यामुळे आपली शरीर सुदृढता वाढते, आपण खरखर बनतो, लवचिक आपली शरीर सुदृढता बनते, तसेच बनते. तर अशाच प्रकारे आपण वनवासी जीवनात आपण जसं बाहेर खेळतात, हिंडतात, हुंदडतात, तसंच आपण बाहेर जाऊन खेळलं पाहिजे. आणि मेन म्हणजे आई वडिलांनी, पालकांनी पण त्यांना बाहेर नेलंच पाहिजे. नुसतं त्यांना तू धर मोबाईलवर खेळ थोडा वेळ, अजिबात नाही. तर बाहेर थोडा वेळ न्या तुम्ही, नंतर त्यांना शारीरिक खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही त्यांच्यासोबत खेळायला लहान असतील आणि त्यांना सक्तीचं केलं पाहिजे. 1 तास तरी किमान बाहेर जाऊन खेळच पाहिजे. आता बाहेर जाणं शक्य नाही, पण किमान वरांड्यावर, गच्चीवर किंवा रुंच मजल्याच्या मधले करायलाच पाहिजे. कारण हे आता कसं नुसतं आता वातावरण कसं एकदम प्रदूषित झालेलं आहे. मग त्याच्यामुळे कसं आपण शारीरिक क्रिया केल्यामुळं थोडी सशक्तता निर्माण होईल, प्रतिकारशक्ती निर्माण होईल. आता पुढचे खेळ आपण पुढच्या तासाला पाहू. तर धन्यवाद.